नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत उपासाची इडली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे मी भगर पावशर घेतलेली आहे आणि एक वाटी भरून साबुदाणे घेतलेले आहे आणि दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला भगरीमध्ये साबुदाणा कमी घालायचे असेल तर घालू शकतात। तुम्ही मोठे 2 चमचे सुद्धा घालू शकतात तुमची इडली सॉफ्ट होण्यासाठी। पण इथे मी पावशर घेतलेले आहे त्यामुळे मी एक वाटी घेतलेली आहे। आणि जर मेजरमेंट तुम्हाला जशी आणखी हलकी फुलकी इडली हवी असेल तर तुम्ही 2 चमचे येथे साबुदाणा घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण दोन्हीकडे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला हे साबुदाणा आणि भगर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। येथे आपल्याला 8 तासासाठी दोन्ही गोष्टीमध्ये पाणी ॲड करून छान असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि 8 तासानंतर मी तुम्हाला येथे पुढे दाखवणारच आहे। तर मी सकाळी 7 वाजता भगर भिजण्यासाठी ठेवली होती आणि 1 वाजता मी कंप्लीट येथे ही भगर काढून घेतलेली आहे पाण्यातून। आता मिक्सरला ही छान अशी वाटून घ्यायची आहे। तर येथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे, थोडं जास्तीचं पाणी घालायचं आणि त्याच्यामुळे ना साबुदाणा 8 तासानंतर खूप छान असा फुगून येतो आणि थोडं पाणी त्याच्यात राहतं। आता अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला इथे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण भगर दळून घेणार आहोत। तर भगरीमध्ये जे आपण 1 चमचा भरून पाणी ॲड करायचं, खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे आणि ह्या 1च चमच्यामध्ये संपूर्ण बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। तर आता मी मिक्सरला हे भांडं लावून घेते। अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान अशी भगर दळून घेतलेली आहे। तर हीच लेवल आपल्याला इथे ठेवायची आहे, खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, अशा पद्धतीने सुरुवातीला आपलं हे बॅटर झालेलं आहे, थोडंसं नॉर्मल असं पातळ। आता ह्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, लक्षात घ्या। तर 1 चमचा पाण्यामध्येच हे सगळ्या गोष्टी ॲड होतील। तर आता एका पातेल्यामध्ये मी हे संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे सुद्धा आपण पाणी न घालता दळून घ्यायचे आहे। तर संपूर्ण पाणी मी इथे नितळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणे सुद्धा छान असे दळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता साबुदाण्याने किती सुरेख इथे साबुदाण्याची पेस्ट झालेली आहे। एवढी फाईन आपल्याला ही पेस्ट मिळते। जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणीचं प्रमाण जास्त वाढवलं तर अशा पद्धतीने तुम्हाला साबुदाण्याची पेस्ट ही मिळते। तर आता जे भगरीचं मिश्रण आहे त्यामध्ये ही साबुदाणा आणि भगर अशा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या मी इथे दळून घेतलेल्या आहे। आता या एकत्र करून आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायच्या आहे। तर दळलेली साबुदाणा आणि भगर एका डायरेक्शनने आपण फेटून घेणार आहोत आणि व्यवस्थित इथे पीठ ना मिक्स करून घ्यायचं आहे। तर पीठ चांगलं फुगण्यासाठी आणि फर्मेंटेशनसाठी ना मी थोडंसं ना चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, खूप जास्त नाही, अर्धा चमचभर मी इथे मीठ ॲड केलेलं आहे। आणि पुन्हा एकदा मिक्स करून छान असं आपल्याला 8 तासासाठी हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एक प्लेट झाकून घेऊया आणि सकाळी आपण ज्यावेळेस इडली करू त्यावेळेस मी तुम्हाला फर्मेंट कसं झालं आहे ते दाखवणार आहे। तर दुसऱ्या दिवशी आपण बघूया। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे पीठ फुलल्या गेलेलं आहे, पाहिजे तेवढी या पिठाने जाळी सोडलेली आहे आणि यामध्ये मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे, फक्त मीठ ॲड केलेले आहे। तरीसुद्धा या पिठाने ना खूप छान अशी जाळी सोडलेली आहे। आणि मित्रांनो, जसं आपण नॉर्मल इडली बनवतो तांदळाच्या पिठाची अगदी तशीच इडली येते होते आणि तुम्हाला वाटणारसुद्धा नाही, एवढी चविष्ट ही उपासाची इडली होते। फक्त फर्मेंटेशन करणं गरजेचं आहे। तर तुम्ही जेवढं कमी पाणी वापरणार तेवढी तुमची इडली छान अशी फुलते। तर आता आपण इडलीसोबत एक चटणी बनवून घेऊया। तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे ॲड करूया आणि हिरव्या मिरच्या ॲड करूया आणि हे भांडं आता मिक्सरला आपण लावून घेऊया। सुरुवातीला आपल्याला एकही पाण्याचा थेंब न वापरता मिक्सरला भांडं फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली सुकी चटणी तयार होते। पण आपल्याला हिची पेस्ट करायची आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे। तर आपल्याला इथे 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा मिक्सरला हे भांडं फिरून घेऊया। अतिशय फाईन इथे पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही जाडसर सुद्धा करू शकतात, पण आपल्याला ही छान अशी भाजीमध्ये चव लागायला हवी त्यासाठी मी थोडीशी बारीक केलेली आहे। तर अर्धी वाटी मी इथे
चिंच छान अशा भिजू घातल्या होत्या 5 ते 10 मिनिटापूर्वी. आता छान अशा चोळून घ्यायच्या आहे आणि याचा पल्प आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचा आहे. आंबट गोड अशा चवीची आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत. तर मित्रांनो, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल ॲड करून घेणार आहे. तर तेलामध्ये शेंगदाण्याची पेस्ट ॲड करून घेऊया. तर आता हा मसाला छान अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा. तर व्यवस्थित पद्धतीने आपण इथे फक्त जास्त काही वस्तू ॲड करणार नाही आहे. कोणी तुम्हाला जर जिरं खात असेल तर तुम्ही जिरं वगैरे ॲड करू शकतात, पण मी इथे पूर्णतः स्किप केलेलं आहे कारण की मी उपवासासाठी ही आमटी बनवते. तर तेलामध्ये मी हे मिश्रण ॲड केलेलं आहे. आता छान असं तेल थोडंसं पाणी ॲड करून हे व्यवस्थित इथे ढवळून घेणार आहे आणि शेंगदाण्याच्या मसाल्याला व्यवस्थित असं येथे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल छान सुटतं आणि मसालासुद्धा छान पद्धतीने होतो. मसाल्याला व्यवस्थित इथे तेल सुटले गेलेलं आहे. आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी ॲड करून घेणार आहे. मित्रांनो, जेवढी क्वांटिटी असेल तुमची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा. तर मी इथे 1 तांब्यावरून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हिला एक उकळी येऊ द्यायची आहे. शेंगदाण्याच्या आमटीला एक उकळी आलेली आहे. आता यामध्ये चिंचेचे पल्प आपण ॲड करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या ज्या शेंगदाण्याची आमटी असेल ती आंबट गोड चवीची लागेल. मित्रांनो, तुम्हाला जर वाटलं नाही ते तुम्ही साखर किंवा गुळाचा खडासुद्धा ॲड करू शकता, पण मी यामध्ये पूर्णतः स्किप केलेला आहे. आता एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने 3 उकळी येऊ द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. छान अशा पद्धतीने 3 उकळी काढून घेतलेली आहे. गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे. यामध्ये 1 तांब्यावरून पाणी ॲड केलेलं आहे. आता पाणी छान गरम होऊ द्यायचं. आता बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि अर्धा चिमूटभर येथे मी खाण्याचा सोडा वापरणार आहे आणि पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घेणार आहे. मित्रांनो, बॅटर रात्रभर छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि इडल्या फुलवण्यासाठी आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे, लक्षात घ्या. आता इडली पात्राच्या ज्या प्लेटा आहेत त्यांना व्यवस्थित इथे तेल लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता जे बॅटर मी एकदा ढवळून घेणार आहे आणि इडली पात्रामध्ये बॅटर टाकून घेणार आहे. तर खाली एक ताट घ्यायचं, जेणेकरून आपलं जे किचन आहे तो खराब पण होत नाही आणि एक चांगल्या पद्धतीने साफसफाई पण असते. आता मी संपूर्ण इडलीच्या ज्या प्लेटा आहेत त्या भरून घेणार आहे. तर इडली पात्रामध्ये संपूर्ण इडलीचे स्टँड मी इथे व्यवस्थित पद्धतीने ठेवून घेणार आहे. संपूर्ण इडली ॲड करून घेतल्यानंतर इडलीचं झाकण लावून आपल्याला येथे हाय फ्लेमवर इडल्या होऊ द्यायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटांमध्येच या छान अशा वाफवून झालेल्या आहे. तर तुम्ही जेवढ्या पद्धतीने इडली भरणार त्यानुसार त्या इडली फुगत असतात. तर येथे मी बघा सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहे आणि एका प्लेटवर ठेवलेल्या आहे. त्या छान अशा थंड झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर मी आता चमच्याच्या साहाय्याने इडली काढून दाखवते. तर तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे. अशा पद्धतीने बघा, अशी उपवासाची इडली तयार झालेली आहे. अगदी तांदळाची इडली होते ना, अगदी तशीच ही इडली झालेली आहे. अतिशय स्पंजी आणि खूप छान. तर चवीला ते एकदम अप्रतिम ही लागणार आहे. आणि मी इथे साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं प्रमाणात जास्त वापरल्यामुळे तर साबुदाण्याची एक चव सोडून जाते आणि भगरीची एक वेगळीच चव इथे सोडून जाते. तर अशा पद्धतीने एवढ्या कमाल या इडल्या झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशा झालेल्या आहे. मित्रांनो, तुम्हाला विश्वास नाही होणार, या तांदळाच्या नसून आपल्या वरळीच्या तांदळाच्या आणि साबुदाण्याच्या मिळून ह्या इडल्या बनवलेल्या आहेत. इतक्या सुरेख आणि उपासाला तर वाटणार सुद्धा नाही की आपण या वरळीच्या तांदळापासून बनवलेल्या आहे. एवढ्या छान पद्धतीने या होतात आणि चवीला तर अप्रतिम आणि पचायला तर खूप सोप्या. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर लोकांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. इतक्या सुरेख या इडल्या झालेल्या आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की फीडबॅक द्या की कशा झालेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.